जय जिजाऊ मित्रांनो. आता खरंच असं वाटायला लागलं की ज्या पद्धतीनं आंदोलकाला इंग्रज एकेकाला पकडून पकडून जेलात टाकायचे, त्या पद्धतीनं आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कारण काल रविराज साबळे पाटील शांततेच्या मार्गानं त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी मुंबईला जाणार होते आणि मुंबईवरनं दिल्लीला जाणार होते, पैदल जाणार होते आणि निघालेही सुद्धा होते. त्यांना देवाभाऊचं जे गृह खातं आहे ते एवढं सक्षम आहे की इथे जर एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला, एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला, एखाद्या खासदारांनी भ्रष्टाचार केला, एखाद्या आमदारांनी भ्रष्टाचार केला, एखाद्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, नीटचा पेपर फुटला, सीईटीचा पेपर फुटला, पण त्या मंत्र्यावरती कारवाई झाली नाही, त्या मंत्र्यांनी राजीनामे दिले नाही. पण जे आंदोलनाला सपोर्ट करायला निघालेत, शांततेच्या मार्गाने निघालेत, त्यांच्यावरती आज दडपशाही करत आहेत. रविराज साबळे पाटलांना कोंबून गाडीत टाकलं आणि त्यांचा रस्ता अडवलाय. त्यांना विचारतायत तुम्ही कोणत्या गुन्ह्याच्या कोणत्या कलमाच्या आधारे तुम्ही मला अटक करताय, कोणत्या कलमाच्या आधारे तुम्ही मला बंद करताय, काय अधिकार आहे. त्यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. रविराज साबळे पाटलांना 4-5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं त्या भूमच्या आणि नंतर त्यांना सोडून दिलं. म्हणजे ही गळचेपी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये चालू आहे. म्हणजे इंग्रजांपेक्षाही भयानक या देशात आज चालू आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि रविराज साबळेंना आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा. जे जे आज रस्त्यावरती उतरतायत, जे जे सामान्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरतायत, त्यांचा आवाज दाबला जातोय. आपण जर आज चुप बसलो तर उद्या येणारा काळ हा भयंकर असणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.